नमस्कार. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं HAP2 टॉपिक. तर स्टार्टिंगचं म्हणजे आपला स्कोप आणि ऑब्जेक्टिव्ह पाहिला होता. सो हा सब्जेक्ट आहे तुमच्या बी फार्मसी सेकंड सेमिस्टरचा, ज्याचे तुम्हाला थिअरी पार्टचं लेसन्सचं एक्सप्लेनेशन मी सांगणार आहे की कुठले कुठले लेसन्स आहेत आणि तुम्हाला कसं प्रिपरेशन करायचं आहे. सो सगळ्यात पहिलं तुमचं येतं युनिट वनमध्ये तुम्हाला बॉडी फ्लुइड्स अँड ब्लड. सो बॉडी फ्लुइड्स अँड ब्लडमध्ये बॉडी फ्लुइड्स पाहायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ ब्लड म्हणजे ब्लडचे फंक्शन्स काय आहेत, त्यांचे कॉम्पोजिशन्स काय आहेत ते पाहायचं आहे. त्यानंतर आहे हेमोपोएसिस. आता हेमोपोएसिस आणि हेमोस्टॅसिस वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. हेमोपोएसिस हे म्हणजे तुमचं जे काय RBC असतं त्यांचं फॉर्मेशन, सो त्याला आपण हेमोपोएसिस बोलतो. आणि हेमोस्टॅसिस म्हणजे काय, तर एक नॉर्मल स्टेट ऑफ ह्युमन बॉडी इज नोन ॲज हेमोस्टॅसिस. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ हेमोग्लोबिन कसं बनतं, ॲनिमिया किती टाईपचे असतात, ॲनिमिया कॉन्सेप्ट नक्की काय आहे, मेकॅनिझम ऑफ कोॲग्युलेशन कसं घडतं, ब्लड ग्रुपिंग. आता ब्लड किती टाईपचे असतात, ए पॉझिटिव्ह असतो, बी पॉझिटिव्ह असतो, AB असतो, O पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह असतो. सो ते सगळे ब्लड ग्रुप आपण पाहणार आहोत. त्यानंतर आहे RH फॅक्टर. सो RH फॅक्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की RH फॅक्टर असल्यावरती काय चेंजेस होतात किंवा काय पॉसिबिलिटीज असतात, RH फॅक्टर नसल्यानंतर काय पॉसिबिलिटीज असू शकतात आपल्या ह्युमन बॉडीजशी डिझीजच्या टायमिंगला, म्हणजे कुठला डिसऑर्डर झाला किंवा कुठला डिझीज झाला तर RH फॅक्टर कसा रोल प्ले करतो. त्यानंतर आहे आपलं ट्रान्सफ्युजन. मग इट्स सिग्निफिकन्स अँड डिसऑर्डर्स ऑफ ब्लड, म्हणजे ब्लडचे सगळे डिसऑर्डर्स आणि सगळे सिग्निफिकन्स आपल्याला पाहायचे आहे. त्यानंतर आहे रेटिक्युलो एंडोथिलियल सिस्टीम. आता हे रेटिक्युलो एंडोथिलियल सिस्टीम आपण डीपमध्ये पाहणारच आहोत पुढे जाऊन. सो आत्ता मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, आपण जेव्हा लेसन स्टार्ट होईल तेव्हा प्रॉपरली इन डिटेलमध्ये पाहूया. मग आहे आपला लिम्फॅटिक सिस्टीममध्ये लिम्फॅटिक ऑर्गन्स आणि लिम्फॅटिक टिश्यूज. मग लिम्फॅटिक वेसल्स, लिम्फॅटिक सर्क्युलेशन अँड फंक्शन ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. सो लिम्फॅटिक सिस्टीम हे तुम्हाला HAP1मध्ये देखील होतं. त्यामध्ये आपण पाहिलं होतं एक शॉर्ट लिम्फॅटिक नॉड काय असतं. त्यानंतर आपण स्प्लीन हा ऑर्गन पाहिला होता, जो की आपला लिम्फॅटिक ऑर्गनमध्ये मोडला जातो. सो तो एक छोटासा टॉपिक होता, इथे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर आहे आपला युनिट 2मध्ये वापस आपला कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम आहे, ज्यामध्ये आपल्याला हार्टला पाहायचं आहे. आपला जो HAP1 होता त्यामध्ये देखील आपल्याला हार्ट हा सिस्टीम होता. हार्ट आपला लास्ट टॉपिक होता, आय थिंक सो युनिट 5 होता. त्यामध्ये देखील आपण ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी पाहिली होती. सो इथे आपल्याला ॲनाटॉमी ऑफ हार्ट, ब्लड सर्क्युलेशन, ब्लड वेसल्स, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ आर्टरीज. सो आर्टरीज, व्हीन्स, कॅपिलरीज कसं फंक्शन घडवून आणतात किंवा कसं त्यांचं स्ट्रक्चर असतं ते पाहायचं आहे. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट अँड हार्टबीट्स. सो हार्टबीट्स कसे होतात, कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट काय आहे नक्की, इट्स रेग्युलेशन ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, म्हणजे हार्ट रेट हे तर ऑटोमॅटिकली होतं. सो ते ऑटोमॅटिकली कसं होतं, त्यांना नर्व इम्पल्स कनेक्टेड आहेत का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर आहे कार्डियक आउटपुट, कार्डियक सायकल. कार्डियक आउटपुट आणि कार्डियक सायकल दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर, पल्स, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी अँड डिसऑर्डर्स ऑफ हार्ट. सो हार्टचे कुठले डिसऑर्डर्स आहेत हे देखील आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर येतो आपला युनिट 3मध्ये आहे आपला डायजेस्टिव्ह सिस्टीम. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम हा आपला न्यू टॉपिक आहे. आधी आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टडी नव्हती केलेली. सो त्यामध्ये आपल्याला ॲनाटॉमी ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक, GI ट्रॅक म्हणजे काय, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक विथ स्पेशल रेफरन्स टू ॲनाटॉमी अँड फंक्शन ऑफ स्टमक. सो स्टमकचं ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी आपल्याला पाहावं लागेल सगळ्यात आधी, जर डायजेशन शिकायचं आहे तर. त्यानंतर आपल्याला इंटेस्टाईनला घ्यावं लागेल, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि मग रेक्टम, या सगळ्या गोष्टी. त्याआधी आपल्याला स्प्लीनचं पण बघावं लागेल की स्प्लीन कसा डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हेल्प होतो. स्प्लीन आणि लिव्हर हे देखील आपल्याला हॉर्मोन्स सिक्रिएशनसाठी डायजेशनच्या हेल्प करतात. सो हे सगळ्यांची आपल्याला ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी आधी स्टडी करावं लागेल. त्यानंतर आपल्याला ह्यांचे फंक्शन्स पाहावे लागतील की ते काय फंक्शन्स करून आणतात, त्यामुळे आपलं फूड डायजेस्ट होतं. ॲसिड प्रोडक्शन इन स्टमक, रेग्युलेशन ऑफ ॲसिड प्रोडक्शन थ्रू पॅरासिम्पथॅटिक नर्व सिस्टीम, पेप्सिन रोल इन प्रोटीन डायजेशन. सो जे पेप्सिन होतं ते तुमच्या पॅनक्रियासपासून सिक्रिएट होत असतं. सो ते आपल्याला पाहायचं आहे की कसं गोष्टी घडून येतात स्टेप बाय स्टेप.
स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन, ॲनाटॉमी अँड फंक्शन ऑफ सलायव्हरी ग्लँड्स. सलायव्हरी ग्लँड्समध्ये कुठले कुठले येणार तर आपले पॅनक्रियाज येतं, लिव्हर येतं, मुवमेंट ऑफ GIT चं मुवमेंट कसं होतं स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईनचं. स्टमकचं ऑफकोर्स नाही होणार जास्त मुवमेंट, बट स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईनचं मुवमेंट होतं डायजेशनमध्ये. त्यानंतर डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट्स अँड डिसऑर्डर्स ऑफ GIT. सो आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये डायजेशन सिस्टम शिकायचं आहे की त्यामध्ये कुठले कुठले ऑर्गन्स असतात, ते कसे स्ट्रक्चरमध्ये आहेत, ते कसे ॲनाटॉमी फंक्शन दाखवतात, त्यानंतर त्यांचे काही डिसऑर्डर्स होऊ शकतात का ते देखील पाहायचं आहे. त्यानंतर आहे आपला युनिट 3मध्येच रेस्पिरेटिव्ह सिस्टीम. सो रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये आपलं लंग्स येतं. लंग्समधलं युनिट काय आहे आपला ॲल्व्हिओलाय. म्हणजे ॲल्व्हिओलाय हा सगळ्यात स्मॉलेस्ट ऑर्गन आहे तुमच्या लंग्समध्ये, जो तुमचं जे एक्सचेंज ऑफ एअर असतं किंवा एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन मानता येईल आपल्याला, ते घडवून आणतं. सो त्यामध्ये ॲनाटॉमी ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम विथ स्पेशल रेफरन्स टू ॲनाटॉमी ऑफ लंग्स, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन आणि रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. सो रेग्युलेट कसं करतं रेस्पिरेशनला ॲल्व्हिओलाय, काय गोष्टी घडवून आणतं जेणेकरून तुमचं एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात हे पाहायचं आहे. त्यानंतर आहे युनिट 4, ज्यामध्ये आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीम, वापस आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीम शिकायचं आहे, बट ह्यामध्ये टॉपिक चेंज आहे. ह्यामध्ये आपल्याला लंग व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटी ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅस, आर्टिफिशियल रेस्पिरेशन आणि रेसिक्युटेशन मेथड. सो जे आर्टिफिशियल रेस्पिरेशन असतं ते काय असतं आपलं, तर आपण व्हेंटिलेटरवरती जेव्हा कुठल्याही पेशंटला ठेवतो तेव्हा त्याला आपण आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणतो. त्या टायमिंगला त्यांचे लंग्स काम करत नसतात, आपण आर्टिफिशियली त्यांना ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतो. सो त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे युरिनरी सिस्टीम, ॲनाटॉमी ऑफ युरिनरी ट्रॅक विथ स्पेशल रेफरन्स टू ॲनाटॉमी ऑफ किडनी. सो युरिनरी ट्रॅकमध्ये आपला किडनी येणार आहे, युरेथ्रा येणार आहे, युरेटर येणार आहे आणि मग लास्टला आपला एनस येणार आहे. सो anatomy of urinary tract with special reference to anatomy of kidney and nephrons. त्यानंतर आहे आपला फंक्शन ऑफ किडनी अँड युरिनरी ट्रॅक. मग आहे फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन, मग मिच्युरेशन रिफ्लेक्स अँड रोल ऑफ किडनी इन ॲसिड बेस बॅलन्स, रोल ऑफ RAS इन किडनी अँड डिसऑर्डर्स ऑफ किडनी. सो किडनीचे डिसऑर्डर्स काय आहेत ते देखील आपल्याला डीपमध्ये पाहायचे आहेत. इन शॉर्ट आपल्याला सगळ्या सिस्टीम्सचे डिसऑर्डर्स पाहायचे आहेत. सगळ्यात आधी आपण पाहिलं होतं की हार्टचं डिसऑर्डर काय होतं, त्यानंतर आपण पाहिलं डायजेशनचं डिसऑर्डर काय होतं, मग नंतर आपण पाहिलं रेस्पिरेटरीचं डिसऑर्डर काय होतं, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे युरिनरी सिस्टीमचे डिसऑर्डर्स काय असतात. म्हणजे आपल्याला सगळ्यांचे डिसऑर्डर्स पाहिजे आहेत जेणेकरून आपलं मेडिसिन कसं फॉर्म होतं किंवा कुठल्या एरियामध्ये जाऊन रिॲक्ट करणार आहे, त्यांचा सुटेबल रिॲक्शन दाखवणार आहे ते आपल्याला कळेल. मग आहे आपला युनिट 5मध्ये आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकायची आहे. सो त्यामध्ये आपल्याला ॲनाटॉमी ऑफ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मग फंक्शन ऑफ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मग सेक्स हॉर्मोन्स काय असतात, फिजिओलॉजी ऑफ मेन्स्ट्रुएशन काय असतं नक्की, त्यानंतर फर्टिलायझेशन, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय तर स्पर्मचं फॉर्मेशन, त्यानंतर आहे oogenesis म्हणजे काय एगचं फॉर्मेशन, एग कसं फॉर्म होतं, त्यानंतर आहे प्रेग्नन्सी आणि मग पाच्युरेशन. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे इंट्रोडक्शन टू जेनेटिक्स. मग जेनेटिक्समध्ये क्रोमोझोम नक्की काय असतं, जीन्स काय आहेत. सो क्रोमोझोम्स, जीन्स, DNA, प्रोटीन सिंथेसिस, जेनेटिक पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स हे आपल्याला बायोकेमिस्ट्रीमध्ये देखील आपल्याला शिकायचं आहे, बट इथे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे जेणेकरून बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण त्यांचे प्रॉपरली स्टडी करू आणि त्यांचे जे मेडिसिन्स आहेत किंवा त्यांचे जे केमिकल्स आहेत किंवा ड्रग प्रोडक्ट्स आहेत ते कसे रिॲक्ट करतील ते आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये पाहायचं आहे. सो जर तुम्हाला बायोकेमिस्ट्री इझिली जाईल किंवा पेपर तुम्हाला इझिली सॉल्व्ह करायचं आहे तर तुम्हाला आधी HAP शिकावं लागेल प्रॉपरली, कारण की HAPमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त कॉन्सेप्ट्स आहेत आपल्या बायोकेमिस्ट्रीचे. सो जर तुम्ही HAP स्मूथली आणि प्रॉपरली जर शिकलात तर तुमचं ऑफकोर्स बायोकेमिस्ट्री हा सब्जेक्ट इझिली जाईल. जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि लाईक करायला विसरू नका. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा जेणेकरून ज्यांना मराठीमध्ये एक्सप्लेनेशन हवे असेल त्यांच्यापर्यंत देखील माझा व्हिडिओ पोहोचेल. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका सब्जेक्टच्या एक्सप्लेनेशनसोबत. टिल देन स्टे सेफ अँड स्टडी वेल. थँक्यू.